नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत दिवाळी फराळानिमित्ताने रव्याचे लाडू. हे लाडू आपण दूध किंवा पाण्याचा एकही थेंब न वापरता करणार आहोत. जरी हे लाडू तुम्ही पहिल्यांदा करणार असाल तरीही ते तुम्हाला अगदी सहज जमतील, इतकी साधी सोपी पद्धत मी तुम्हाला इथे दाखवली आहे. या लाडूसाठीचं योग्य प्रमाण देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. शिवाय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील साहित्याची लिस्ट देईनच. आपल्या चॅनलवर दिवाळी फराळानिमित्ताने केलेल्या वेगवेगळ्या लाडूच्या रेसिपीज उपलब्ध आहेत. शिवाय फराळाचे इतरही पदार्थ उपलब्ध आहेत. त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आधी आपण रवा भाजून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवले. यामध्ये आपण 3 टेबलस्पून साजूक तूप काढून घेऊया. गॅसची फ्लेम लोपेक्षा किंचित मोठी ठेवलेली आहे आणि मिडियमपेक्षा बरीचशी कमी ठेवलेली आहे. आता आपण यामध्ये रवा काढून घेऊया. बघा, लाडू करण्यासाठी मी अगदी बारीक रवा घेतलेला आहे, म्हणजे अगदी 0 नंबरचा रवा आहे. याला बॉम्बे रवा किंवा चिरोटे रवा असं देखील म्हणतात. लाडूसाठी आपण अगदी बारीक रवाच वापरायचा आहे. आता आपण हा रवा भाजून घेणार आहोत. इथं आपण 1 किलो रव्याच्या प्रमाणामध्ये लाडू करणार आहोत. रवा भाजताना आपण थोडा थोडा घेऊनच भाजायचा आहे. आता माझी कढई मोठी आहे म्हणून मी 1 किलो रवा 2 वेळा भाजून घेणार आहे. जर कढई यापेक्षा लहान असेल तर थोडा थोडा करूनच रवा भाजा. असा आपण थोडा थोडा रवा भाजला म्हणजे तो छान एकसारखा भाजला जातो. रवा भाजताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि असं सतत ढवळत राहून छान एकसारख्या रंगावर रवा भाजून घ्यायचा आहे. रवा करपू द्यायचा नाही आहे. रवा चांगला भाजून घेतला म्हणजे लाडू खाल्ल्यानंतर तो आपल्या पोटाला बाधत नाही. 1 किलो रवा कपने मोजाल तर बरोबर 4 कप झालेला आहे. मी कपचं आणि किलोचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. बघा, आपला रवा भाजून झाला आहे. आधीपेक्षा रव्याचा रंग बदललेला आहे. रवा भाजायला मला बरोबर 20 मिनिटे लागलेली आहेत. सतत ढवळत राहून मी छान असा एकसारख्या रंगावर रवा भाजून घेतला आहे. बघा, आपला रवा अजिबातच करपलेला नाही आहे आणि मस्त फुलून आलेला आहे. प्रत्येक दाणा दाणा अगदी व्यवस्थित भाजला गेलेला आहे. कोणताही पदार्थ करताना त्याला हवा तितका वेळ दिला म्हणजे तो पदार्थ छानच होतो. आता इथं मी 1 वेळचा रवा भाजायला मला बरोबर 20 मिनिटे लागलेत. अजून अर्धा रवा शिल्लक आहे, तो भाजायला अजून 20 मिनिटे लागणार आहेत. भाजून घेतलेला रवा आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आपला सगळा रवा भाजून झाला आहे आणि भाजून घेतलेला रवा मी इथं मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे, म्हणजे आपल्याला सगळी साहित्य मिक्स करणं अगदी सोपं होऊन जातं. बघा, रवा छान एकसारख्या रंगावर भाजला गेलेला आहे. अजिबात करपू दिलेला नाही आहे आणि मी असा अगदी बारीक रवा घेतलेला आहे. लाडू करताना आपण अगदी बारीक रवाच वापरायचा आहे. आपण हे मिश्रण पुन्हा मिक्सरला लावून घेणार नाही आहोत. असेच लाडू तयार करणार आहोत. आता आपण यामध्ये स्वादासाठी 2 टीस्पून वेलची जायफळ पावडर घालूया. वेलची पावडरमध्येच मी थोडंसं जायफळ देखील वाटून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्सची भरड देखील घालू शकता. यानंतर आपण यामध्ये पिठी साखर घालूया. इथं मी 1/4 किलो पिठी साखर घेतलेली आहे. 1 किलो रव्यासाठी 1/4 किलो पिठी साखर हे प्रमाण अगदी बरोबर होतं. तरीही गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करायचं आहे. 4 कप रव्यासाठी 3 कप पिठी साखर असं कपचं प्रमाण घ्यायचं आहे. आता आपण पिठी साखर यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यामध्ये गुठळ्या राहू नयेत म्हणून आपण पिठी साखर चाळून घ्यायची आहे. आधी चाळून ठेवायची नाही आहे. आधी जरी चाळून ठेवली तरी त्यामध्ये गुठळ्या होतात. आपल्याला जेव्हा लाडू करायचे असतील, रवा भाजून झाला की पटकन पिठी साखर आपण चाळून घ्यायची, म्हणजे यामध्ये गुठळ्या न होता पिठी साखर व्यवस्थित मिक्स होऊन जाते. भाजून घेतलेला रवा देखील आपण पूर्ण गार केलेला नाही आहे. जसं आपण कढईतून काढला तसा गरम गरम रवा आहे. त्यामध्ये पिठी साखर मिक्स केली म्हणजे ती त्यामध्ये लवकर वितळली जाते. बघा, मी यामध्ये पिठी साखर अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे. अजिबात गुठळ्या झालेल्या नाही आहेत. इथं तुम्ही हे मिश्रण चव घेऊन बघू शकता आणि जर तुम्हाला कमी गोड वाटत असेल तर तुमच्या आवडीनुसार अजून थोडी साखर घालू शकता, किंवा जर तुम्हाला कमी गोड आवडत असतील तर आधी थोडीशी साखर अजून कमी करा आणि मग गरजेनुसार तुम्ही यामध्ये साखर वाढवू शकता. आता आपली लाडूसाठी लागणारी सगळी साहित्य मिक्स करून झालेत. यानंतर आपण पुढची तयारी करूया. आता आपण यामध्ये गरम गरम तूप घालणार आहोत. सर्व मिळून मी 1.5 कप तूप घेतलं होतं. त्यातलं सुरुवातीला रवा भाजताना मी 5 टेबलस्पून तूप वापरलेलं आहे आणि शिल्लक तूप मी इथं असं गरम करून घेतलेलं आहे. तूप मोजून घेताना फक्त ते घट्ट होतं, अजिबात पातळ नव्हतं. आता आपण यामध्ये मिक्स करून घेऊया. गरम गरम तूपच घालायचं आहे. गरम तूप घातल्यामुळे काय होतं, आपण यामध्ये घातलेली साखर विरघळते आणि लाडू अगदी सहज बांधला जातो आणि तो व्यवस्थित घट्ट होतो. आधीच सगळं तूप ओतायचं नाही आहे. आधी थोडं ओतायचं, ते मिक्स करून घ्यायचं. मिश्रण कोरडं वाटलं तरच अजून तूप घालायचं आहे.
मला इथे लाडू करायला बरोबर 1.5 कप साजूक तूप लागलेलं आहे, कारण ते मी घट्ट घेतलं होतं. जर तुम्ही अगदी पातळ घ्याल तर तुम्हाला 1.25 कप तरी साजूक तूप लागू शकतं. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बघा, आधी घातलेलं तूप मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं. मिश्रण थोडंसं कोरडं वाटतंय, म्हणून अजून यामध्ये मी पातळ करून घेतलेलं 1-2 टेबलस्पून साजूक तूप घालत आहे. 1.5 कप तुपामधलंच हे तूप मी शिल्लक ठेवलेलं आहे, जास्तीचं तूप वापरलेलं नाही आहे. आता आपण हेही तूप यामध्ये अगदी छान मिक्स करून घेऊया. पाहून तुमच्या लक्षात येईल, आपण यामध्ये गरम तूप घातल्यामुळे आपण यात घातलेली साखर वितळली आहे आणि मिश्रण ओलसर झालेलं आहे. आपण याचे अगदी सहज लाडू वळू शकू इतपत आपल्याला हे मिश्रण सैलसर झालेलं आहे. आपण 1.5 कप घट्ट तूप घेतलं होतं, ते नंतर मी पातळ करून घेतलेलं आहे. त्यातलं 1 टेबलस्पून साजूक तूप अजून शिल्लक आहे. तुम्हाला एखादा टेबलस्पून साजूक तूप कमी अधिक लागू शकतं. सुरुवातीला आधी तुम्ही 1.5 कपच साजूक तूप घ्या. गरज लागलीच तर अजून आपण नंतर घालू शकतो. यामध्ये गरम तूप घालायचं म्हणजे अगदी वाफाळतं तूप घालायचं नाही आहे, कारण हा रवा आहे. अगदी कडकडीत गरम वाफाळतं तूप यामध्ये घालाल तर त्या रव्याचे गोळे होऊ शकतात. गरम साजूक तूप घालायचं म्हणजे उकळी आलेलं नाही, पण चांगलं गरम असलेलं साजूक तूप आपण यामध्ये घालायचं आहे. आता आपलं हे लाडूसाठीचं मिश्रण तयार आहे. आपण काय करायचं, हे मिश्रण खूप गरम आहे, म्हणून आपण झाऱ्याने किंवा चमच्याने अशा पद्धतीने हे एका बाजूला करून घट्ट दाबून ठेवायचं आहे, म्हणजे ते गार होणार नाही. या मिश्रणाचे आपण गरम गरम असतानाच लाडू करायचे आहेत. थोडं थोडं मिश्रण असं एका बाजूला काढायचं, त्याचे लाडू वळायचे आणि पुन्हा मग थोडं थोडं मिश्रण घेऊन आपण लाडू वळायचे आहेत. अगदी पूर्ण गार झाल्यावर याचे लाडू व्यवस्थित वळले जाणार नाहीत. अगदी हाताला मावेल इतकंच हे मिश्रण गरम आहे. खूप जास्त चटके बसतील एवढं गरम झालेलं नाही आहे. लाडू जसा तुम्हाला लहान मोठा हवा असेल त्यानुसार तयार मिश्रण हातामध्ये घ्या आणि लाडू वळून घ्या. सजावटीसाठी इथं मी मनुका लावत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार काजू, बदाम, पिस्ते काहीही लावू शकता किंवा असेच लाडू देखील वळू शकता. पाहून तुमच्या लक्षात येईल की अगदी लाडू सहज वळला जातोय. अजिबातच जास्तीची मेहनत करावी लागत नाही आहे. लाडू वळून झाला की तो हातावर असा गोल फिरवायचा, म्हणजे त्याला छान गोलाकार येतो आणि चमक देखील येते. बघा, मस्त गोल गरगरीत असा आपला लाडू तयार झालेला आहे आणि चमक पण छान आली आहे. हाताला तो आत्ता जरी मऊ लागत असेल तरीही तो सेट झाल्यावर व्यवस्थित घट्ट होतो. अशा पद्धतीने केलेले रव्याचे लाडू अगदी महिनाभर आरामात टिकतात. आपण जर पाकातले लाडू केले तर ते आपल्याला 8-10 दिवसात संपवावे लागतात. दूध किंवा पाणी घातलं तरी देखील आपल्याला लाडू लवकर संपवावे लागतात. ही अगदी सोपी आणि साधी पद्धत आहे. कोणीही केली तरी अगदी सहज जमतील इतकी साध्या पद्धतीने मी तुम्हाला हे लाडू दाखवले आहेत. बघा, अगदी पटापट लाडू वळले जात आहेत. अगदी शेवटचा लाडू देखील सहज वळला जातो असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. बघा, दुसरा लाडूही तयार आहे. अशाच पद्धतीने आपण सगळे लाडू तयार करूया आणि मग सर्व करूया. तयार लाडू इथं मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतले आहेत. बघा, आपले लाडू किती छान झालेले आहेत. पाहूनच पोट भरेल इतके ते छान दिसत आहेत. मी तुम्हाला लाडू उचलून पण दाखवते. बघा, लाडू अजून पूर्ण सेट झालेले नाही आहेत. एक 15 मिनिटांमध्येच तुम्हाला मी हे सर्व करून दाखवत आहे. बघा, अजून एक ताट होईल असे आपले लाडू तयार झालेले आहेत. सर्व मिळून 50 ते 55 लाडू होतात. मी जास्त खूप मोठे केलेले नाही आहेत किंवा अगदी लहान देखील केलेले नाही आहेत. हे लाडू आपण असेच 4 ते 5 तास ताटातच सेट व्हायला ठेवायचे आहेत आणि मगच हवाबंद डब्यात भरायचे आहेत. तुपाचे लाडू सेट व्हायला थोडा वेळ लागतो. मी तुम्हाला लाडू तोडून पण दाखवते. बघा, 15-20 मिनिटांनी हा लाडू अजून थोडासा मऊसूतच आहे. एक 4-5 तासांनी ते हवे तसे व्यवस्थित घट्ट होतात. तयार लाडू आपण हवाबंद डब्यात महिनाभरासाठी ठेवू शकतो. अशाच पद्धतीने दिवाळीमध्ये हे बिना पाकाचे रव्याचे लाडू घरी नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.